ही गोष्ट आहे कांताची, कांताबाई. कांताचं नवनवीन लग्न झालं होतं. त्या पहिल्या रात्री कांताचा नवरा मरण पावला. कांताने दुसरं लग्न केलं. तिच्या दुसऱ्या नवऱ्याचा मृत्यू विहिरीत पडून झाला. तरी सुद्धा कांताची हौस भागली नव्हती, कारण कांता लग्नासाठी उतावळी झाली होती. कांताने तिसरं लग्न केलं. मना लगीन कराव पाहिजे. ये बाहेर वाटोळ केलंस ग माझ्या पोराचं. अगं कुठं बघशील का माझ्या पोराचं वाटोळ केलंस ग तू. माझा पोरगा सोन्यासारखा गेला ग बाय, या औदाच्या मुळे गेला ग बाय. काय आलं रे? गाडी 4 तास रनिंग होती, गाडी तापले. तुझ्या पाणी टाकायला लागल. टाक ना मग.
गारीन मुतू का गारीन मुतू यायला मेंढी सिस्टीम बोला बाई सिस्टीम बोल तू त्याला समजाव ना तू वारा वा नोकर ना आम्ही बोलत असताना सिस्टीम बोलायचा. अरे कधीपासून बोलतो मी 4 तास झाले मी बोलतोय. अरे थांबव गाडी थांबव गाडी पाणी टाकायला लागेल गाडी तापले 4 तासापासून इथं 5 मिनिटावर इथं 5 मिनिटावर एवढे लांब आणली गाडी तू चालवताय पाणी गाडी तू चालवताय ना थांबवायची टाकत पाणी तुला माहिती ना मला तरी थांबवायची ना गाडी. सिस्टीम बोलत असताना सिस्टीम बोलत असताना बोल हे असं मुतू का बितू का नाही. रागान कुठलीच गोष्ट सिद्ध होत नाही. मी समजवतो ना त्याला आता गप्पत आहे बाई गप्पत आहे. काय भांडण त्याचा गु का त्याचा गु का त्या सगळं जाऊ दे. गाडीचं काय करचा आता सांग. काय नाही गाडी तापले 4 तास रनिंग करून आता गाडीत पाणी टाकायला लागेल तेव्हाच गाडी चालू होईल. गाडीत पाणी टाकायला आता इथं या जंगलात तर कुठे भेटणार नाही. आता डायरेक्ट आज रात्रभर गाडी अशीच ठेवायला लागेल थंड होईल तेव्हा सकाळी चालेल गाडी नाही तर चालणार नाही. मग आता गाडी चालणार नाही मग आपली झोपाची सोय कशी होईल आता संध्याकाळी या असल्या रातचे. अरे इथं 5 स्टार हॉटेल इथं कोपऱ्यात मस्त 5 स्टार हॉटेल तिथं रिझर्वेशन केले बुकिंग केले स्पा मसाज बिसाज सगळं आहे तिथं जायचा. मोठा येऊन काय बोलतात बावरले आपण बावरून जमणार नाही. शांत डोक्यानं काम घे. रागान कुठल्याही गोष्ट सिद्ध नव्हती. अरे माझ्या बापसाची गाडी आणून मला चिके घालतात. अरे वरातीचा आवाज येते का? अरे वरातीचा आवाज ना वरातच चालली कुठली तरी एवढ्या रात्री वरातीच्या नवरीच्या घरी झोपू एक दिवस नवऱ्याकडचे लोक आहे सांगू. हा ना चल जाऊ. गाडीचा काय करायचा त्या मंदिराच्या इथं ठेवू. ती गाडी घे ती मंदिराच्या इथं ढकलत आण. काय विषय रे हा विनायक एवढ्या रात्री वारात बघ ना. त्या लोका पण लई एरी झाले ना 3-3 वाजता वारात. भाऊ भाऊ लग्नाच्या शुभेच्छा. आज संध्याकाळी लग्न आहे का काय किती भाऊ का ते बघत पण नाही. भाऊ तुमचा रूम काला काय झालं बरोबर दे. आजची सोय झाली राहायची आणि जेवणाची आपल्याला काय तेवढाच पाहिजे. आहे तो जेवायला पण आहे वाटतं. उलटी उलटी काय उलटी उलटी काय उलटी मर तिकडे आहे. अरे उलटी उलटी वैभव बघला 4-5 बडवायचं तर कॅन गप्पा गप पिल्या उलटीच येणार ना. अरे माझं नाही पेट झापायची नाही. अरे उलटी त्यांचे पाय उलटे आणि उलट काय आलं तुला कुठे काय मागाचा. अरे किती अडाणी लोक आहे नी यानं यांच्या वरातील याच्या लग्नाच्या वरातील कोण पण येते घरात तरी त्यांना समजत नाही किती अडाणी लोक आहेत. अरे उलटी त्या लग्नाच्या मांडवातून नवरीला जरी आपण पळून नेले ना तरी यांना काय फरक नाही पडणार. घरात निघा गौराबाई नवरी
अरे आयला वैभव तो दलिंदर कधी गेला ज्यूस आणायला अजून आले का बघ. परत प्यायला नसेल ना बसला. अरे विनिया आणि एवढी वरात घुसली या घरात लोक गेली कुठे सगळी. अरे विनायक हा अरे अख्खी वरात घुसली रे डोल्यासमोर घुसली अख्खी वरात घरात पण लोक गेली आणि कुठं रे. तरी माझा अंतरात्मा मला बोलतय या घरात काहीतरी आहे. आपण गाडीत झोपायचा का. ते ना भेटले तर आणा गप. एवढं पैसा असलं हॉटेलला निमावा ना. माझ्याजवळ पैसे असते तो तुमच्यासारख्या भिकमंग्याच्या सोबत आलो असतो का मी. माझ्याकडे पैसे असते तर माझी एक सुंदर लवर असती. मी लवरला घेऊन फार्म हाऊस मध्ये गेलो असतो. तिला घेऊन फॉरेन मध्ये गेलो असतो. अरे नवऱ्याचा मरू दे. अरे या घरात नवरीचा आई बापूस नवरी नवरीच्या बहिणी कोणतरी पाहिजे. अरे तो कोण नाही भेंडी. लग्नानंतर नवरीचा आईच नसते नवरीचा बापूच नसते नवरीचा भाऊच नसते. असतात ती फक्त सासू सासरे. टिंगल झाली तर खायचं वांदे झालं झोपायचं वांदे झालं तिथं गाडी बंद पडली तर फार्म हाऊसला. अरे मरू दे आजची रात्र कशी तरी काढू आणि उद्या सकाळी सकाळी जाऊ. अरे अख्खा वराड घुसला घरात ना नवऱ्याचा बापूच दिसते ना नवऱ्याची आईच दिसते ना लोक दिसतात. ये इथं मध्ये ना लोकाला कोणी बांधला घराच्या. ये तू दाखव गुंडलून दाखव गल्याला. गुंडलू का. दाखव गल्याला गुंडाल तो. ऍक्टिंग बघ वैभव ऍक्टिंग बघ. अजून 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 ओरिजिनल दे थोडी ओरिजिनल दे कर अजून अजून. कुत्ते कुत्ते बघ कसा कुत्ते बघ कुत्रा कसा कुत्ते. बाबा ही ओरिजिनल हॉलिवूडच्या ऍक्टरला फेल पारवलं. ही ऍक्टिंग बघ ही बाबा वाजवून आली ऍक्टिंग आहे बाई. बेस्ट सीट एक नंबर बेस्ट एक नंबर ऍक्टिंग आहे. अरे फिल्म इंडस्ट्री मध्ये का नाही ट्राय करत. काय काय ना काय रस्सी कशी खेचली गेली. अरे मी तर खेचली पण नाही ऑटोमॅटिक खेचली गेली का. मरू दे. आपल्या लग्नाची रात्र अपूर्ण राहिली ग कांता. हे हलकट तुला असा मारेल ना प्रत्येकेश असा मारेल ना. तू मला घाबरवते. तुला वाटते मी घाबरील. हात काढ हात काढ हात काढ हात काढ. हा बोल. अरे नेटवर्क नाही इथं. बोल. हॅलो 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 हॅलो. कुठल्या गावचं तुम्ही. ए विनायक याला मग झोपलाय. दर्पण दर्पण काय तुम्हाला एकट्याला याला तुम्ही लय दोघे भेटावर.
तो विनायक वागला ताणून झोपलाय तिकडं. काय टेन्शन त्याला काय. मुत्र्या माझ्या जोडो मुत्ताय. अरे दर्पण, अरे यो कुठे गेला? अरे यो कुठे? अरे तू कुठे गेला? अरे कुठे गेला? मला एकट्याला टाकून कुठे गेलो? अरे दर्पण, तू इथेस का? अरे प्रतिकेश, तू इथेस का? अरे विनायक कुठे गेला? अरे आता झोपलेला ना आपल्या बरोबर. तो आपल्याला घाबरवत असेल. त्याला काय माहिती आपण काय चीज आहे. तू इथंच असेल कुठे तरी. विनायक हे दर्पण, विनायकला काय झालंय? अरे कुठल्या बाईचा लुगडा घातलाय? माझा उगून तरी पाय घातल्यावर विहिरीत. वैभव, अरे काय फक्त वाचव. विनायक 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 लग्न करते का बाईशी? हे समाज काय बोलेल आपल्याला? हे नको आहे आपल्याला, वेगळ्या नजरेने बघायला. विनायक मी तर
कांता 12 वर्षापूर्वी ज्या घरात तुला मी कोंडून ठेवला होता तू माझी जादू तोडलीस. नाही नाही मी तुला निष्पाप जीवाचा बळी घेऊन जाणार नाही. मी तुला परत अडकवीन. दर्पण वैभव प्रतिकेश मी आहे. प्रतिकेश अरे काढता नाही का कोण काढता सोड हा वानाजा आयाऊ सुयाऊ वानाजा सख्या तुम्ही बहिणीव ना लगीन कराव पाहिजे साधू फुवा नवरा पाहिजे. विनायक 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 ये विनायक विनायक अरे विनायक उठ. हे कांताबाई गेली वाटतं. त्या बाबाची लग्न केला आणि कांताबाई गेली वाटतं याच्या अंगातून. विनायक सकाळ झाली. अरे सकाळ नाही तू रात्री काय कांड झाला समजला का तुला इथं. अरे देवा, अरे रात्री मी खोबरेल तेल लावला होता माझ्या डोक्यान. एवढी गॅस वाढली एका रात्री. अरे खोबरेल तेल नाही. अरे तुझ्या अंगात कांताबाई घुसलेली. अरे भुतिया माझ्या अंगात. अरे ब्लाऊज. अरे यो भुतिया घर आहे भुतिया घर. तो कांताबाईचा लुगडा काढता तुझं कपडा घालून येता. अरे कपडे नका ना अंगठा फिरू. अलकट अख्खी वाट लावून ठेवली रात्रीची. अरे मला माझ्या डोळ्यासमोर पूर्ण अंधार आला ना. मला काहीच दिसला नाही. समजलंच नाही मला काय. मला निर्गुण आता पाठी मारायला मी तर येणार पण नाही आता पाठी. म्हणजे पाठी मारला आता. यमुने किरी ना तू पाणी नो 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 कुठं जायचं आणि म्हणलं बाई कुठं जायचं आणि म्हणलं इथं कुठं जाऊ चालत जायचं कुठला रस्ता आहे.